एक रेप होतोय आणि त्यामागे सुरुवातच झालीये, जशी काही साखळीच लागली. मला असं वाटतं जितक्या बाया आहेत सगळ्यांकडे काही ना काही स्टोरी असेल. सेक्स एज्युकेशन किती महत्वाचं आहे की जेणेकरून पुढच्या पिढीमध्ये तरी ऍटलिस्ट 100% नाही पण ऍटलिस्ट आपण 50% कमी करू शकतो रेपिस्ट. नमस्कार, मी रश्मी #टॉक मराठीमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आपण जे काही शिकतो चांगल्या वाईट गोष्टी लहानपणापासून, त्याच गोष्टी समाजात वावरताना आपल्यासोबत घडतात किंवा आपण घडवतो. ह्या विषयावर आज आपल्याशी बोलायला आलेल्या आहेत मोनालिसा मॅडम. ह्या ऑथर आहेत. त्यांनी एक छान पॅरेंटिंग वरचं बुक लिहिलेलं आहे. शिवाय त्या काउन्सिलिंग पण करतात, त्या पॅरेंटिंगचे पण क्लासेस घेतात आणि न्यूजपेपरसाठी ते कंटेंट रायटिंगचं पण काम करतात. तर भेटूया मोनालिसा मॅडम. नमस्कार मॅम. आपल्या इथं असं चालू आहे की एक रेप होतोय आणि त्यामागे सुरुवातच झालीये, जशी काही साखळीच लागलीये. एक कलकत्त्याचं झालं आणि आता चालू झालंय की मुंबईत पण होतंय, नाशिकमध्ये पण होतंय, अजूनही बऱ्याच ठिकाणचे चालू झालेत की लैंगिक अत्याचार, मग ते रेप मध्ये बलात्कारामध्ये पण होतंय. पण हे अचानक सुरुवात झालीये की ह्याची आधीपासूनच बऱ्याच गोष्टी घडत होत्या आणि आता बस जस्ट त्याला आवाज फुटलाय कुठून तरी, म्हणून त्याचे काय म्हणतात पोलिसांकडे पण तक्रारी केल्या जात आहेत. तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की म्हणजे हे सतत चालू होणार आहे असं आहे की सतत चालू राहणार असं आहे की आता हे दिसतंय? आता हा प्रश्न जे तुम्ही विचारला रेप बद्दल, आता मला एक फ्रँकली सांगा, तुम्ही पण लेडीज आहे, मी पण लेडीज आहे, आपण सगळ्यांनी हे फील केलं आहे लहानपणी किंवा जेव्हा आपण लहान होतो, कोणी रिलेटिव्हनी आपल्याला त्रास दिलाय, कुठेतरी हात लावलाय, काय लावलाय, तेव्हा आपल्याला कळत नव्हतं व्हॉट इट इज, एक्झॅक्टली काय होतं आपल्याला कळत नव्हतं. आणि मग ते नंतर आपल्याला जेव्हा मोठे झालं, जेव्हा आपल्याला कळालं, तेव्हा आपल्याला कळालं मोलेस्टेशन आहे किंवा अटेम्प्ट टू रेप होता किंवा हे होतं. मला असं वाटतं जितक्या बाया आहेत सगळ्यांकडे काही ना काही स्टोरी असेल. म्हणजे माझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे की कोणीतरी अनअप्रॉप्रिएटली हात लावलाय, कोणीतरी काहीतरी कॉमेंट मारलाय. So this is also known as rape. This is also known as molestation. तर हे खूप वर्षापासून चालू आहे, होत आहेत. आणि काय होतं, मीडियामध्ये 1-2 केसेस खूप मोठे होतात, पण असं नाहीये की बंद झालेत. म्हणजे असं नाही की दिल्लीचं क्राईम नंतर रेप झालेच नाही, त्यांना फाशी मिळाली म्हणून रेप बंद झाले ना आता एकदम अचानक, असं काही नाहीये. ते चालू आहेत, फक्त काही केसेस लाईमलाईट मध्ये येतात, काही केसेस होत नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की every day more than 86 women are raped in India. Every day, 24 hours मध्ये. आणि this is the statistics of 2023. म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत एवढे लेडीज रेप होत आहेत. नमूद केलेले असतील तेवढेच आहे. येस, एक्झॅक्टली. ज्यांनी केस रजिस्टर केलेली आहे, ज्यांनी किती सारे केसेस असे आहेत की रजिस्टरच होत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा रेप म्हणतो, ओन्ली लेडीजचं नाही आहे, त्याच्यामध्ये मुलांचा पण रेप होतो. हे पण केसेस खूप वाढले आहे. इनफॅक्ट जेंट्सचे रेपचे केसेस जास्त वाढले जितके लेडीजचे वाढलेलेच आहे. पण आधी जेंट्सचं रेप होत नव्हतं, आता मुलांचं, मायनर बॉईज, जेंट्स, ट्रान्सजेंडर्स, त्यांचे रेप्स खूप होत आहेत. म्हणजे इट इज नॉट समथिंग विच हॅज कम अप टुडे. हे खूप वर्षापासून चालू आहे, पण आता ते जास्त होत चाललंय. आणि काय होतं की इट हॅज बिकम अ नॉर्म. म्हणजे आपण पॉवर दाखवायचा आहे, मनी दाखवायचं आहे का उगीच करायचं, म्हणजे आता ते कंटिन्युअस झालं. आणि वाईट काय वाटतं की जेव्हा आपली लहान पिढी जी आहे, फ्युचर जनरेशन जी आहे, एज्युकेटेड लोकांमध्ये, आता आपण जसं वाचलं की अजून तर मी त्याच्यावर कॉमेंट नाही करणार कारण की त्याचं अजून आपल्याला माहित नाही, पण आता रिसेंटली एक झाला इन्सिडेंट, तुम्हाला माहितीच आहे. पण त्या इन्सिडेंटमध्ये एज्युकेटेड लोकांनी केलेलं आहे. किती चुकीचं. म्हणजे जायचं कुठे ना मुलींनी, एक प्रोफेशन, प्रॉपर चांगलं प्रोफेशन, डॉक्टर प्रोफेशन एकदम चांगलं धरलं जातं आणि त्यातही असं झालं तर मुलींनी कुठे जायचं. आणि एक आपला आय थिंक आपला ऑफ कॅमेरा पण एक विषय झाला होता की रेप करणं हा प्री डिसाइडेड असतो, आपला एक असा विषय झाला आणि तो खूप छान विषय आम्ही बोललो. त्याविषयी थोडंसं तुम्ही काय सांगू शकता? अरे बघा, रेप जेस्ट मध्ये होणार नाही. जसं आता आपण मर्डर म्हणतो की काहीतरी झालं आपल्या घरी, आपण काहीतरी चुकीचं काम केलं किंवा आपल्या घरी कोणी आलं आणि इन दॅट स्पर ऑफ द मोमेंट मी चाकू घेतला आणि हत्या केली, ते एक
क्राईम असतं जे अनएक्सपेक्टेड होतं, म्हणजे ते कोणाकडनं करू. बट रेप जे आहे हे असं अनएक्सपेक्टेडली होणार नाही की तुम्ही रस्त्यावर चालले, एक मुलगी दिसली आणि तुमची इच्छा झाली तिला रेप करायची. आता जितके केसेस झालेले आहेत ते तुम्ही दिल्लीचं बघा किंवा कलकत्त्याचं बघा किंवा बदलापूरचं बघा, सगळ्या माणसांकडे मोबाईल होता आणि सगळ्या माणसांनी मोबाईलवर कधी ना कधी पॉर्न काहीतरी बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते झालेलं आहे. आणि मोस्टली रेप का बरं करतात, आपल्याला याच्यासाठी कळायला पाहिजे की रेप का, म्हणजे सायकोलॉजी काय असते माणसाची रेप करायला. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट रेप मोस्टली असं असतं पॉवर दाखवण्यासाठी. कारण की आपल्या समाजात खूप वर्षापासून हे चालू आहे की लेडी खाली आहे, जेंट्स हाय आहेत. तर आता जेंट्सला दाखवायचं असतं की मी आय एम मोर सुपेरियर किंवा माझ्यामध्ये खूप जास्त आहे. तर पॉवर म्हणजे मुलींनी हे नाही सांगितलं तरी मी हे करणार, मी हे करणार. म्हणजे मी आता वाचत होती की तिहार जेलमध्ये एक मधुमिता म्हणून एक मुलगी होती, तिने मोर देन 200 रेप कन्व्हिक्ट्सला तिने इंटरव्ह्यू घेतला फॉर अ डॉक्युमेंटरी. आणि त्या डॉक्युमेंटरीमध्ये तिला कळालं की एक मनुष्य होता त्याने 5 वर्षाच्या मुलीवर रेप केलं, 5 year old मुलीवर. आणि जेव्हा तिने त्याच्याशी म्हणजे ती शी वॉन्टेड टू अंडरस्टँड की या लोकांच्या मनात काय असतं. तर जेव्हा तिने विचारलं त्याला तेव्हा तो बोलले की हा उसने मुझे तंग किया इसलिए मैंने उसका रेप किया. तर ती मुलगी कोण होती? ती मुलगी रस्त्यावर फूल विकणारी, भीक मागणारी मुलगी होती. तिने त्याला हात लावला आणि म्हणून त्याचं डोकं सणकलं की ही मुलीने मला हात का लावला, म्हणून त्याने तिचं रेप केलं. मग ती बोलली तुम्हाला वाईट वाटत नाही का एवढं 5 वर्षाच्या मुलीचं? बोलतो हो मला ते वाईट वाटतं, कारण की नाव शी इज नो लॉंगर अ व्हर्जिन. अभि तिच्याबरोबर कोणी लग्न करणार नाही, तर माझं हे संपल्यानंतर मी जाईल आणि तिच्याशी लग्न करेल, कारण की मी तिला अनफ्लावर केला आहे. म्हणजे तुम्हाला कळतं ना मी काय होण्याचा प्रयत्न करते की त्यांची सायकोलॉजी, ते विचार काय करतायत. एक्झॅक्टली. म्हणजे इट्स नॉट की पॉवरसाठी पण करतात. आता जसं आता आपल्या रिसेंट केसमध्ये बाहेर येतंय की त्या मुलीला काहीतरी माहिती होतं की काही रॉंग डुईंग आहे म्हणून तिच्यावर केलं की तिला शांत करायला. तर हे पॉवर प्ले आहे. म्हणजे रेप मोस्टली प्लॅन्डच असणार, असं नाहीये की अचानक माझ्या डोक्यात आलं मी अचानक केलं. पण ते अचानक होतं त्यात पण म्हणजे त्यांचं माइंडसेट असतं ऑलरेडी, त्यांचं माइंडसेट पॉर्न बघताय किंवा त्यांना नीट सेक्स एज्युकेशन नाहीये किंवा त्यांच्या लहानपणापासून त्या मुलांच्या किंवा त्या पुरुषांच्या मनामध्ये काहीतरी क्युरिओसिटी असते. बट ती क्युरिओसिटी वाढत जाते आणि मोस्टली पॉर्न आणि तुम्ही सगळीकडे बघितलं असेल पॉर्न आणि ड्रिंक्स. तर हे दोन्ही गोष्टी जेव्हा होतात तेव्हा मग ते आपल्या डोक्यावर काबू, म्हणजे आपण आपल्यावर काबू नाही करू शकत आणि मग ते काहीतरी होतं. म्हणजे तर जसं आपण निर्भयाचं पण केस बघतो की ती पायी चालत होती, ती तिच्या फ्रेंड बरोबर होती, ते माणसांनी तिला फॉलो केलं बसमध्ये. त्यांची ती सायकी होती आणि त्यांचं जे आहे इंडियन डॉटर्स म्हणून त्यांचं जे डॉक्युमेंटरी निघाले, आता बॅन केलं इंडियामध्ये, नो डाऊट अबाउट दॅट डॉक्युमेंटरी. पण त्यांनी तेव्हा पण तेच सांगितलं की आम्ही पॉर्न बघत होतो, आमची इच्छा हे झाली आणि ती दिसली एकटी. आणि मेन म्हणजे काय सायकोलॉजी असते की ती मुलगी रात्री एकटी फिरते, म्हणजे शी इज आस्किंग फॉर इट. आणि मी रेडी होतो, आम्ही रेडी होतो, ती का रात्री फिरत होती आणि ती जर बॉयफ्रेंड बरोबर जाऊ शकते तर आमच्या बरोबर काय. म्हणजे हे एक पॉवरच आहे ना. आय विल नॉट से की माइंड मध्ये काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे त्यांना दाखवायचंय की आम्ही जास्त. आणि रात्रीच्या एकटं फिरणं म्हणजे ते आमंत्रण झालं, म्हणजे हे कुठे काय, म्हणजे काही गणितच नाहीये ना, हे असं चुकीचं बेसिकली. म्हणजे बोलायला नको पण आपले जे लोक म्हणतात की आमंत्रण झालं, की रात्री एकटी फिरत होती, तिने असे कपडे घातले. आता रिसेंटली हे झालं की ती का बरं एवढं तास काम करत होती, वाय वॉज शी वर्किंग फॉर 36 hours. हे सगळे बहाणे आहेत. कारण की मी वाचलं सगळ्यात लहान रेप इंडियामध्ये 6 महिन्याच्या मुलीवर झालेला आहे आणि तो केस रजिस्टर झाला आहे. अनरजिस्टर्ड तर आपल्याला माहित नाही. 6 month बेबी वॉज रेप्ड बाय 29 year old मॅन. तर तुम्ही मला सांगा तिने काय घातलं होतं आणि काय रात्री गेली होती आणि काय. म्हणजे जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिला ट्रीट करत होते तर शी वॉज कंटिन्युअसली क्राईंग. इट इज हॉरिबल. म्हणजे यू कॅनॉट ब्लेम की तिने हे केलं, तिने ते केलं, ते झालं. तिचे कपडे कोण बघितले की कोणते कपडे होते, काय बाळ आहेत. बट म्हणजे ते काय होतं, हाऊ टू ब्लेम द विक्टिम. आणि सगळ्यात पहिले हाच विषय येतो की तिने काय कपडे घातले होते, ती कशी राहत होती, शी आस्क्ड फॉर इट. ती किती मॉडर्न होती, मग ती कोणते कपडे, मग ती शॉर्ट्स घालायची का, मग जीन्स, मग टाईट जीन्स होत्या का,
हे सगळे क्वेश्चन्स सगळ्यात लहान मॅडम 6 महिन्याचा आहे आणि सगळ्यात एजेड लेडी काहीतरी 78 का 79 वर्षाची. आता तुम्ही मला सांगा, ह्या दोन व्यक्ती प्रोव्होक करणार आहे का कोणाला की लुक ॲट मी ऑर डू समथिंग टू मी? मग असं राहिलं असतं तर गावामध्ये कधी रेपच झाले नसते. गावामध्ये तर सगळे बाया मुंबईमध्ये असतात, याच्यामध्ये असतात, त्यांचे कधी झाले नसते. मग का एवढं रेट आहे सगळीकडे? एक बहाणा आहे की त्यांनी हे घातलं, तिने ते घातलं, ते झालं. इट इज जस्ट जस्टिफाईंग दॅट. आणि मला पर्सनली असं वाटतं की जेव्हा पण एक रेपचं इन्सिडेंट होतो तेव्हा वी ॲज पीपल वी ऑलवेज ब्लेम द विक्टिम. आपण हे नाही विचार करत की रेपिस्टचं काय होतं, रेपिस्टचं काय मन होतं, त्याचं काय थिंकिंग होतं, त्यांनी का केलं. आता म्हणजे हैदराबादमध्ये रिसेंटली एक केस झाला होता रेपचा, म्हणजे फ्लायओव्हरच्या खाली त्या मुलीचा झाला होता. त्याच्यानंतर हैदराबाद गव्हर्नमेंटनी एक हे काढलं होतं की डूज अँड डोंट्स फॉर वुमन. वाय? डूज अँड डोंट्स फॉर मेन, डूज अँड डोंट्स फॉर द पर्सन हु हॅज डन द ऍक्ट. म्हणजे always it is blaming the woman, always the victim is victimized, not the person who has done it. आता मला एक सांगत सोपं मी एक एक्झाम्पल देते जेव्हा आता आपण हिट अँड रन केस करतो किंवा हे करतो तेव्हा आपण म्हणतो का की तो मनुष्य रात्री का एकटा भटकत होता रस्त्यावर, मग त्यांनी दारू पिऊन त्याला ठोकलं. पण आपण ज्यांनी दारू पिऊन ठोकलं त्यालाच बदनाम करतो, जो रस्त्यावर चालत होता त्याला नाही करत. मग रेप मध्ये का असं होतं? कारण की ज्यांनी केलंय तो प्रॉब्लेमॅटिक आहे, पण आपण त्याला सुधरत नाहीये आणि विक्टिमचं काही ना काही आपण शोधत असतो की तिचं हे आहे, तिचं ते आहे, तिने हे केलं, तिने ते केलं, तिची फॅमिली काय, बॅकग्राऊंड काय. पण आपण रेपिस्टचं कधी बॅकग्राऊंड आणि समाजाच्या पण एक्झॅक्टली. आणि एक असा पण येतो क्वेश्चन की समाजामध्ये जेव्हा वावरतात ना, अगदी म्हणजे मी आणि तुम्ही आपल्या मुलांना वाढवताना, घरातले लोक त्यांच्या स्वतःच्या मुलांना मुलींना कुणालाही वाढवताना एक घरातले लोक म्हणून, समाज म्हणून, नातेवाईक म्हणून आपण त्यांना कशा प्रकारे वाढवलं गेलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. ते जसं म्हणतात की मुलींना जसं वयात आल्या की त्यांना सांगतात की तुम्ही साक्षात घरात यायचं बाळा आणि इकडे जाऊ नकोस, लक्ष ठेवतात मुलींवरती की कुठे गेली होतीस तू. पण तसंच लक्ष मुलांवर ठेवतात का की तू कुठे गेला होतास, तू रात्री 9 वाजता आला, तू कुठे होतास 9 वाजेपर्यंत. तसं मुलींना 7, 7:30च्या आसपासच फोन करायला लागत असते की कुठे जातात तुम्ही, जे लागतात. तर हे जे आहे ना, हे डिफरन्स जो करतात मुलगा आणि मुलगीमध्ये, एकच आई वडील एकाच घरामध्ये वाढलेले मुलं, मुलगा एक मुलगी, आणि त्यांच्यामध्ये हे जे डिफरन्स करतात तोच डिफरन्स पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परिवर्तित होतो. एक्झॅक्टली. म्हणजे खूप जर पॅरेंट्स आता जे बघतायत त्यांना वाटेल की नाही आम्ही बरोबर आमच्या मुलांना वाढवतोय किंवा आम्ही आमच्या मुलींना सेफ ठेवतोय. बट तुम्ही तिला सांगताय की 6 वाजता 7 वाजताच्या आधी घरी यायचंय, मुलाला सांगताय जा फिर जे काही कर. बट वाय यू शुड कम बिफोर 7 o'clock? फक्त मुलीला सांगतात की दुनिया चांगली नाही. मग दुनिया चांगली नाही, मग मुलाला का पाठवताय तुम्ही, त्याला का हे करत नाही? कारण की काय होतं की जे आपण लहानपणापासून म्हणजे मुलींना ते फक्त घराच्या बाहेर असं बसू नको, असं बोलू नको, असं हे करू नको, हसू नको, तर हे सगळं सोसायटी. इव्हन आता हा विषय निघाला म्हणून तुम्ही रील्सवर पण बघितलं असेल, बऱ्याच जणांनी पण हे बघितलं असेल रील्सवर की मुली अशा असतात आणि थोडे काही अभिनेत्र्यांचे हसणं घेतलंय की ह्या अशा म्हणजे अशा असतात, म्हणजे अशा हसायला हव्यात आणि त्या अशा असतात. हे हसण्यावर सुद्धा समाजाची हे आहे आणि त्या रीलला कितीतरी लाईक्स येतात, कितीतरी कमेंट्स येतात चांगले. हसणं म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टींवर बंदी करणार आहे की नाही? आणि ज्या गोष्टीवर तुम्ही बंदी केली ना, आता एक सिंपल लॉजिक मी सांगते तुम्हाला. लहान मुलं असतात, आपण त्यांना म्हणतो की इथे चहा आहे, गरम आहे, हात नको लावू. तो मुलगा जोपर्यंत त्याचा हात जळणार नाही तोपर्यंत त्याला कळत नाही. तर इट इज म्हणजे प्रूव्ड दॅट ज्या गोष्टीला तुम्ही नाही म्हणाल ते गोष्ट जास्त होईल. तर ते होतं, कारण की तुम्ही त्यांना नाही करता तर ते होणार. तर तुम्हाला ते शिकवावं लागेल लहानपणापासून मुलांना, मुलींना, एस्पेशली मुलांना. आपण नेहमी मुलींना दोषी ठरतो की वो बाहेर गई इसलिए ऐसा हुआ, तो मुलाने. पण आपण मुलांना हे सांगत नाही की तू असं नको करू. आणि मेन प्रॉब्लेम काय आहे? सेक्स एज्युकेशन. तो चहा म्हणजे सेक्स एज्युकेशन. एक्झॅक्टली. कारण तो गरम आहे हे
गरम चहा हातात घेतल्यावरच समजेल की तो गरम असतो, पण आपण सांगून नाही उपयोग होत ते त्या प्रकारे एज्युकेशन द्यायला हवं. तर मला आता क्वेश्चनच हा होता आपला नेक्स्ट की सेक्स एज्युकेशन किती महत्वाचं आहे की जेणेकरून पुढच्या पिढीमध्ये तरी ऍटलिस्ट 100% नाही पण ऍटलिस्ट आपण 50% कमी करू शकतो रेपिस्टला. आणि हे जे लैंगिक अत्याचार होतात म्हणजे अगदीच रेप नाही पण लहान लहान मुलींना चुकीच्या जागी हात लावलं जातं, टच केलं जातं आणि मग त्यांच्यावर तो जो सायकोलॉजिकली परिणाम होतो तो आयुष्यभर राहतो. तर हा ऍटलिस्ट आपण थोडे म्हणजे आता इथून पुढची जी पिढी असेल 10-15 वर्षांपर्यंतची नंतरची ती आपण कशी सुधारू शकतो सेक्स एज्युकेशन. सेक्स एज्युकेशन आता मी तुम्हाला एक सांगते म्हणजे इट इज फनी थिंग की मी पण सेक्स एज्युकेशन घेते शाळेत, मी पण जाते, बट आपण शाळेत काय सेक्स एज्युकेशन घेतोय? आपण त्यांना ओन्ली बॉडी पार्ट्स दाखवतोय. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक चॅप्टर असतं 9th का 8th मध्ये, ते आम्ही फक्त त्यांना शिकवतो की दिस इज युट्रस, दिस इज ब्रेस्ट, दिस इज दिस, दिस इज दिस. दॅट इज नॉट सेक्स एज्युकेशन. सेक्स एज्युकेशन अजून कळत असेल की हे कसं आहे, हे इथं चित्रात असं दिसतंय, हे कसं असेल. आणि 8वी-9वीच्या मुलांना हे सगळं माहिती असतं बॉडी पार्ट्स काय आहेत. म्हणजे सेक्स एज्युकेशन शुड बी वाय यू आर रिक्वायरिंग सेक्स एज्युकेशन, वाय यू शुड नॉट बिहेव इन दिस वे, वाय दिस इज द रिपरकन्शन की आपण काहीतरी चुकीचं केलं. म्हणजे माझ्या हिशोबाने सेक्स एज्युकेशन शुड स्टार्ट फ्रॉम द एज ऑफ 3 to 5 years old. सगळ्यात आधी चूक आपण काय करतो की मुलांना त्यांच्या बॉडी लँग्वेजला आपण त्यांना इंट्रोड्यूसच करत. ती मुलगी म्हणते मी वेगळी का आहे, हे वेगळे का आहेत, आपण त्यांना म्हणतो काही नाही तू बडी होगी तो समज में आएगा. आपण त्यांना निकनेम्स ठेवतो. आपण वजायला पेनिस म्हणत नाही, आपण निकनेम्स देतो की शुशू आहे, हे आहे, हे आहे. म्हणजे त्या मुलांना कळत नाही. दे आर लिव्हिंग इन अ कन्फ्युज्ड वर्ल्ड लहानपणापासून. जसं आपण बाकीच्या गोष्टी सांगतो तसं तुमच्या बॉडीबद्दल तुम्ही का मुलांना शिकवत नाही? गुड टच बॅड टच शिकवतात, आई वडील शिकवतात, शाळेत शिकवतात, पण ते काय म्हणतात की कोणी हात लावला की ओढायचा आहे. म्हणजे एकदा मी एक सेशन मध्ये गेली होती, असं झालं की ओढायचं आहे. ती मुलगी बोलली की मॅम क्यों चिल्लाना है, तर लगेच प्रिन्सिपल होती वर्गामध्ये, ती बोलली नाही बेन आप जब बड़े हो जाओगे ना आपको समझेगा. क्यों समझेगा? तेव्हा क्वेश्चन पडलाय आताच ते रिलीज व्हायला. एक्झॅक्टली. पण का ओढायला पाहिजे, मला का हात नाही लावायचा तिथं, त्याचं काय रिझन आहे? जोपर्यंत मुलांना कळणार नाही. आणि आजकालची पिढीच तशी आहे, त्यांना जोपर्यंत कारण नाही समजत ना ते त्याच्यावर अंमलबजावणी करत. बरोबर. आणि आजची पिढी असो का आपली पिढी असो, आपल्याला पण पडायचे पण आपण बोलत नव्हतो, आपण सांगत नव्हतो. बट काय आहे की वाय दिस इज हॅपनिंग, का बरं आपण ओढायला पाहिजे, का बरं कोणी आपल्याला हात नाही लावायला पाहिजे, का फक्त आईने हात लावायला पाहिजे, आईने किंवा वडिलांनी, बाकी भावांनी नाही लावायला. हे आपण त्यांना काचा अर्थ आपण सांगत नाही. फक्त हे खराब आहे, हे बुरा आहे, हे अच्छा नाही आहे, हे नको आहे, चांगलं नाही आहे, तू मुलगी आहे ना म्हणून चांगलं नाही. का बरं? मग मुलांवर पण अत्याचार होत आहेत. मग त्या बिचाऱ्या मुलाला कळत नाही आणि ते लहानपणापासून त्यांना माहितीच नाही ना काय चालू आहे. मग एखादं रिलेटिव्ह येतं, त्यांचे प्रायव्हेट पार्ट दाखवतात त्या मुलींना, हे करतात. त्या मुलींना माहित नाही चांगलं आहे का वाईट आहे, पण ते डोक्यामध्ये कुठेतरी आणि these images stay लाईफ लॉंग. तर ते आपल्याला ते बोलणं गरजेचं आहे. हाऊ टू इरॅडिकेट दिस, हाऊ टू टेल द स्टुडंट्स, हे खूप गरजेचं आहे. फक्त तुम्ही डायग्राम्स दाखवून काय उपयोग नाही. आणि सॉरी टू से म्हणजे मेडिकल डायग्राम्स मध्ये पण सगळं तर झाकलेलं असतं. मग तुम्ही काय दाखवा ना. मग काय होतं, ती मुलगी जेव्हा मोठी होते तिला असं वाटतं की डायग्राम मध्ये तर हे नव्हतं माझ्या, आणि मग मला हे असं वेगळं काय येते, म्हणजे मला एकटीला असं आहे का. लहानपणापासून त्यांना शिकवायला पाहिजे की तुमची बॉडी वेगळी आहे, तू मुलगी असेल, मी मुलगी असेल, आपल्या दोघींची बॉडी वेगळी आहे. मग मुलींना जेव्हा ॲडॉल्सन स्टेज येतं तेव्हा त्यांना भीती वाटते, कळत नाही की मेरा छोटा है, मेरा बडा है. बॉईज मध्ये पण एक कम्पॅरिझन होतं. तर हे कम्पॅरिझन बंद केलं तर मग हे सगळ्या गोष्टींचा आन्सर मिळेल. फक्त तुम्ही लेबलिंग करून आणि त्यांना आम्ही सेक्स एज्युकेशन देतोय हे चुकीचं आहे. त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी एक्झॅक्टली, कारण की क्युरिओसिटी वाढते. आणि मग एखाद्या मुलाला एखादी मुलगी हेवी ब्रेस्टेड दिसली की त्या मुलाला नॅचरली काहीतरी होतं आणि मग तेव्हा तुम्ही हे करतात. आता एक सिंपलशी गोष्ट,
जेव्हा मुलीला पिरियड्स येतात तेव्हा आपण किती मुलींना सांगतो इथे हात नको लावतो. इथे खूप घरांमध्ये अजून पण इंडियामध्ये आहे की तिला अछूत सारखं ट्रीट केलं जातं, तू लहान आहे ते हे आहे. जेव्हा मुलांना नाईट फॉल येते तेव्हा किती आई वडिलांनी मुलांशी बोललेलं आहे की नाईट फॉलचं हे अर्थ आहे, किंवा कुठल्या मुलांनी आई वडिलांनी सांगितलं की मम्मी आज रात्री असं झालं आणि सकाळी ओलं होतं काय करू मी. नाही, पण तिला पिरियड्स येतात तेव्हा आपण तिला समजवतो. मग तेच तशीच भाषा आपण मुलांना पण समजायला पाहिजे की आता तू मोठा झाला आहेस, तुला नाईट फॉल येणार आहे, आता तू पण मुलींपेक्षा दूर राहा. जसं आपण मुलींना सांगतो पिरियड आले आता मुलांशी बोलायचं नाही, मुलांच्या शेजारी जायचं नाही, मग तुम्ही मुलांना पण सांगा ना की मुलींच्या शेजारी जास्त नको जाऊ, त्यांना जास्त टच नको करू, कारण की ते पण त्यांना पण हार्मोन्स रिलीज होतात अँड इट इज नॅचरल. ही गोष्ट आपण का कार्पेटच्या खाली टाकतोय सगळं करतात. म्हणजे ह्या नॅचरल गोष्टी आहेत ना, ह्या विसरून उगाच काहीतरी समाजासाठी करायचं म्हणून बोललं जातं, म्हणून सेक्स एजुकेशन आणि इट इज बैड, ये नहीं करना. तो हे नहीं करना बोलने के बाद बच्चों को क्यूरियोसिटी बढ़ती, क्यों नहीं करना, हम करके देखेंगे. आणि ऍज पॅरेंट्स आपल्याला वाटतं की माझे मुलं खूप भोले आहेत, खूप सीधे आहेत, त्यांना दुनियाचं माहिती. पण हे मी नेहमी सगळ्या पॅरेंट्सला सांगते की तुम्ही पण त्या वयात होते, तुम्हाला पण फिलिंग्स होते, तुम्हाला होते, मला होते. आपल्याला एखाद्या स्मार्ट मुलाला बघायचं तो काहीतरी व्हायचं. तर आपण पण ह्या फिलिंग्स मध्ये गेलेलो आहे, तर तुम्ही तुमचे मुलं असं का समजतात. एक्झॅक्टली. तर ते मुलांचं पण नॅचरल प्रोसेस आहे, मुलींचं नॅचरल प्रोसेस आहे, तर तुम्ही त्यांच्याशी बोला. इनफॅक्ट तुम्ही त्यांच्याशी बोला की हे असं चुकीचं आहे, पण सेफ सेक्स बद्दल त्यांना शिकवा, कधी करायला पाहिजे ते शिकवा, त्याच्याने आजार काय येतात, HIV काय आहे त्याचे आजार ते करा. बट नो, दिस इज त्यांचं म्हणणं आहे की पॅरेंट्सनीच याच्यात पहिले दखल घ्यायला हवी. आय हॅव 2 टीनेजर चिल्ड्रन आणि मी माझे दोघं मुलगा आणि मुलगी आहे. मी मुलामध्ये आणि मुलीमध्ये काहीच हे नाही केलेलं आहे, दोघांशी सगळं मी सांगून दिलेलं आहे, कारण की गरज आहे. जोपर्यंत मुलाला कळत नाही की माझ्या बहिणीला पिरियड आले तिला त्रास होतोय तोपर्यंत तो तिची केअर घेणार नाही, तोपर्यंत तो तिला ह्युमन बिंग सारखं बघणार नाही. मुलं विचारतात तिला काय झालं, कुछ नाही वो ऐसी है, वो अभी थोड़ी दिन ऐसी. का बरं, फ्रँकली सांगा तिला पिरियड झाले, नाही तर आजारी पडली सांगून बंद करतात. जेव्हा आईला पिरियड येतात मुलगा म्हणतो तू आजारी आहे का, म्हणते नाही मी चांगली. का बरं, इट इज अ नॅचरल प्रोसेस, याला तुम्ही लपून काही होणार नाही. आणि त्याच्यामध्ये काय तर क्युरिओसिटी वाढते. एक छोटंसं एक्झाम्पल देते. आता मी HPV साठी पण खूप काम करते की HPV कॅन्सरसाठी ना मुलींना शाळेत जाऊन त्यांना समजवणं किंवा आयांना समजवणं की हा इंजेक्शन घेणं जरुरी आहे सर्व्हायकल कॅन्सरसाठी. तुम्हाला माहिती असेल. आता तो सर्व्हायकल कॅन्सरचं इंजेक्शन कधी घेतात, बिफोर द गर्ल बिकम सेक्शुअली ऍक्टिव्ह, तेव्हा जास्त उपयोगी पडतो. ठीक आहे. आता गंमतची गोष्ट अशी आहे की जेव्हा पण मी बोलते, आणि हाय सोसायटीज, आय नॉट टॉकिंग अबाउट स्कूल्स अँड ऑल दॅट, हाय सोसायटी, जेव्हा मी माझ्या मैत्रिणींना सांगते किंवा कोणाला सांगते की आपली तुमची मुलगी आता 14 वर्षाची झाली, 13 वर्षाची झाली, तू इंजेक्शन घे, नाही अभी क्यों, शादी से पहले ले लेंगे. म्हणजे अजून पण आई वडिलांच्या डोक्यात हे आहे की माझी मुलगी. आपण त्यावर आपण एक पॉडकास्ट केला होता मागे सर्व्हायकल कॅन्सरवर, कधी घ्यायला हवं ते इंजेक्शन. ते घ्यायला हवं ते आहे, कधी घ्यायला बिफोर सेक्शुअली, म्हणजे 12-13च्या आधी करायचं. पण ऍज पेरेंट्स वी आर नॉट रेडी टू एक्सेप्ट दॅट आवर चिल्ड्रन आर. 12-13 नाही, त्या डॉक्टरने तर मला 9 किंवा 10 मध्ये सांगितलं. आजकाल पिरियड 7 वर्षामध्ये. आणि कारण म्हणजे असं सगळ्यांबद्दल नाही, पण ऍक्टिव्ह होऊ शकतात मुली, सेक्शुअली ऍक्टिव्ह जर होत आहेत त्या, तर त्यांना ते HPVचं इंजेक्शन घ्या. आणि नाही झाले तर तुम्ही त्यावेळेला दिलं तर काय नुकसान होणार आहे. पण ऍटलीस्ट पुढे जाऊन जे नुकसान. पण ती एक छोटीशी गोष्ट आहे की जिथे अरे ऐसे कैसे मी अभी नाही दूंगी, म्हणजे ते पण एक खूप मोठं क्वेश्चन मार्क आहे. ते त्यांच्या प्रेस्टिजवर हाणलं जातं असं काहीतरी म्हणत आहे ना, की मग आमच्या इतक्या छोट्या मुलीला आम्ही ते देतो, म्हणजे प्रेस्टिज कमी होते ना थोडीशी. आमची मुली काय तशी काय, एक्झॅक्टली असा एक क्वेश्चन येत असेल. मुलगा सेक्शुअली ऍक्टिव्ह राहायला चालेल, सॉरी टू से, बट हे चुकीचं आहे. पण ते धरलं नाही जात. एखाद्या मुलाला गर्लफ्रेंड आहे ना, गर्लफ्रेंड आहे, पण मुलीला बॉयफ्रेंड आहे. एक्झॅक्टली. आणि मुलं काय करतात, त्यांचं सुपेरिटी दाखवण्यासाठी मैं उसके साथ उधर गया, मैंने उसके साथ ये किया वो किया, काय केलेलं नसतं, पण ते ब्रॅगिंग असतं. म्हणजे काय, दिस इज द स्टार्ट ऑफ रेप.
की तो ब्रॅगिंग करतोय मी हे केलं ते केलं, आणि मग जे मनात ते म्हणतोय मग रिअल लाईफ मध्ये जेव्हा त्याला ऑकेजन मिळतं तो करणार नाही. आपण मुलींना म्हणतो की तुम्ही जातात आजकाल पब मध्ये जातात, डिस्को मध्ये जातात, ड्रिंक नका पिऊ, कोणाच्या मुलाच्या घरी गेलं पाणी दिलं पाणी नका पिऊ. आपण आपल्या मुलींना अवेअर करतोय, पण मुलांना हे सांगत नाही की आपल्या घरी मुलगी आली की तिला काहीतरी लेस्ट द्यायचं नाही, तिला औषध टाकून द्यायचं नाही, तू पण नको पिऊ, तुला पण काहीतरी, हे नाही बोलणार. डे ड्रग कॅन बी यूज फॉर बोथ, बट आपण मुलीलाच सांगतो की ती कोणाच्या घरी पाणी प्यायचं नाही, कोणाच्या घरी काय खायचं नाही, ते उगीच दुसरं. आणि आपण त्या मुलीला सांगतोय, पण वी आर लेबलिंग आवर बॉईज ऑल्सो. म्हणजे बॉईजच्या मनात कोण आणतं हे अशा गोष्टी, आपणच आणतोय ना. तर ह्या गोष्टींवर विचार करायला पाहिजे. सेक्स एज्युकेशन फक्त सेक्स एज्युकेशन म्हणून नाही, बट प्रॉपर बोलणं. माझं असं म्हणणं आहे की कम्युनिकेशन जे आहे पॅरेंट्स आणि मुलांमध्ये खूप गरजेचं आहे. ठीक आहे, खूप जण म्हणतात की आमच्या काळात असं नव्हतं आणि आमच्या आई वडिलांनी आम्हाला काय सांगितलं पिरियड्स बद्दल, आम्हाला आमचं कळालं. तेव्हा तुमची लाईफ वेगळी होती, तुम्हाला एवढं सोशल मीडिया एवढं बोंबार्डिंग नव्हतं. आजकाल मुलांना सगळं ऍट द पॉइंट ऑफ अ बटन मिळतं. तर इन्स्टेड ऑफ द चाइल्ड बाहेरनं इन्फॉर्मेशन घेणार, तर त्यापेक्षा तुम्ही त्याला सांगितलं तर ते जास्त चांगलं राहील. आपण मुलींना सांगत नाही पिरियड्स बद्दल. सॅनिटरी नॅपकिन मुलांनी विचारलं हे काय, ऍड तर खूप येतात, मुलाने अरे कुछ नाही वो कुछ तो भी दवाई आहे, मम्मी की दवाई आहे, मम्मा काय आहे, म्हणजे आपण त्या टॉपिकला ब्रश ऑफ करतो. पण आजकालची मुलं एवढे स्मार्ट आहे, जर त्यांना दिसतंय आणि आईकडनं उत्तर नाही मिळालं आई वडिलांना, तो बाहेर न बघतात. आजकाल तर आधी तर डिक्शनरी उघडून बघायची, आपण ते जिओ राहायचं. आजकाल तर गुगलला काही विचारा, टाईप पण करायची गरज नाही, फक्त अनाऊन्स करा आणि गुगल तुम्हाला आन्सर देतंय. आणि मला सगळ्यात फनी गोष्ट काय वाटते की आजकालचे आई वडील म्हणतात नाही हम हमारे बच्चों को सेफ रखते हैं, हम उनको कुछ सिखाते नहीं, आम्ही चांगलं करतो त्यांना. आणि मग तुम्हीच आई वडील मुलांना घेऊन मूवीज बघायला जातात. ते मूवी काय एज्युकेशन आहे? प्रत्येक, सॉरी टू से, म्हणजे आय एम नॉट ब्लेमिंग बॉलिवूड मूवीज और एनिथिंग, प्रत्येक मूवीमध्ये मुलगी जाते कॉलेजला, मुलगा तिला छेडतोय, ती नाही म्हणते, ती नाही म्हटल्यानंतर मुलगा अजून तिला छेडतोय, तिला हे करतोय, नंतर ते नो मीन्स येस, नंतर असंच होतं की ती नाही म्हणेल आणि शेवटी येस म्हणेल आणि मुलगा तिच्याशी लग्न करतो किंवा ती त्याच्याशी. म्हणजे आपण काय दाखवतोय आपल्या समाजाला, आपल्या मुलांना? आणि ते बघतायत टीव्हीवर, ते मुव्हीजवर बघतात आणि त्या मुव्हीजवर आई वडील तो हिरो तयार होतो आणि आई वडील घेऊन जातात मुलांना. म्हणजे आय एम अगेन्स्ट सीइंग मुव्हीज विथ चिल्ड्रन. मी नेहमी सांगते की तुम्हाला मुव्हीला जायचं ना, आई वडील एकटे जा, मुलांना घेऊन नका जाऊ. कारण की मुलांच्या कुठले पण गाणे लावा तुम्ही, इट इज ऑलवेज द बॉय इज टीजिंग द गर्ल अँड द गर्ल इज डान्सिंग. म्हणजे ते डान्सिंग पण आजकाल इतकं हे झालंय की त्यांच्या मनात ती प्रेरणा येणारच, कारण की ते ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे, त्यांना ते काहीतरी चेंजेस होत आहेत, तर त्यांना तर बट नॅचरली आपण त्यांना हे बट ठीक आहे. म्हणजे हे तर आता टीव्हीवर गाणी लागणं किंवा थिएटरमध्ये जाणं किंवा हे खूप कॉमन झालंय. म्हणजे बॉलिवूडमध्ये हे होणारच आहे. पण समजा ना, आपण आपल्या मुलांना की काय आहे, काय राईट आहे. तुम्ही त्या मूवी बद्दल बोला की असं दाखवतात, बिलकुल छुटतात, खूप बिलकुल छुटतात. तुम्हाला खोटं वाटेल, जेव्हा एक मूवी आली होती कबीर सिंग, तेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन गेली, ही वॉज अंडर 18, तरी मी त्याला घेऊन गेली जबरदस्ती आणि म्हणजे त्याला बसवलं आणि सगळे माझे फ्रेंड्स वगैरे, अरे तू उसको कैसे लेकर गई, वो तो बच्चा है. मी त्याला याच्यासाठी घेऊन गेली की माय वे ऑफ टीचिंग वॉज की एवढा हुशार डॉक्टर लस्ट मध्ये येऊन, लव्ह मध्ये येऊन त्यांनी त्याचं करिअर बर्बाद केलं एक मुलीच्या मागे. तर हे तुम्ही शिकवा ना मुलांना, घेऊन जा, पण त्यांना समजा की व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. आणि ते फक्त पालकांच काम आहे. पण तुम्ही त्याला लव्ह स्टोरी सारखं बघणार आणि तो तिचा दिवाना होता बघणार, तर ते चुकीचं आहे. पण तुम्ही घेऊन जा, पण त्याला नंतर समजवा की हे बघा असं होतं, तू जर अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट नाही केलं तर असं होईल, तुझी लाईफ बर्बाद. तर डॉक्टरचं काय झालं, एवढा इंटेलिजंट होता. तर वी कॅन टेक द गुड पॉइंट्स आउट ऑफ एव्हरीथिंग, बट आपण ते करत नाही. आणि मुव्हीजला घेऊन जातो, सगळीकडे घेऊन जातो. ओव्हरनाईट, आजकाल ओव्हरनाईट स्टे खूप कॉमन झालंय. लहान लहान मुलं मुली मैत्रिणींच्या घरी जातात ओव्हरनाईट झोपायला, बर्थडे पार्टी, नाईट आउट. येस एक्झॅक्टली, नाईट आउट पे भेज रहे हो, बट तुम्ही त्याला शिकवलं आहे का की असं असं करणं चुकीचं आहे, हे अट्रॅक्शन होणार, तिचा भाऊ, तुझ्या मैत्रिणीचा भाऊ तुला अट्रॅक्ट करेल, पण मग लिमिट्स पाहिजे, हे करायला पाहिजे, कंट्रोल. आपण ते सांगत नाही.
आपण काय म्हणतो नाईट आउटला गेले आई वडिलांच्या, पण ते मध्ये काय होतं आपल्याला काय माहिती. मुली का आजकाल लेस्बियन गेज हे इट इज काय, तुम्ही 2 मुलींना एकटं ठेवले ज्यांचे हार्मोन्स हाय आहेत, तर ते काहीतरी करणार ना एक्सपेरिमेंटेशन. जर त्यांना माहितीच नाही एक्सपेरिमेंट काय आहे काय नाही, त्यांची बॉडी काय मागते, तर ते एक्सपेरिमेंट करणार. पण जेव्हा तुम्ही त्यांना सांगता की असं असं होणार आहे, तर दे विल नॉट एक्सपेरिमेंट. बट आपण सगळं सांगतो, बट जे इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये आज ते सांगत नाहीये. आणि त्याच्यामुळे मुलं कन्फ्युज आहेत, माहीत नाही काय करायचं आहे. आणि त्यांना वाटतं मुलीला चूप करणं म्हणजे रेप करणं, किंवा काही रेप केलं म्हणजे मी माझी मर्दांगी दाखवेल किंवा जे काय आहे. आणि जे तुम्ही पहिला प्रश्न विचारला की आजकाल जास्त वाढतायत का, येस वाढतायत, एज्युकेटेड लोकांमध्ये वाढतायत. आणि ते मला वाईट वाटतं की ते अनएज्युकेटेड शिक्षणाचा काही उपयोग नाही. कारण की तुम्ही ना स्लम एरियामध्ये जाऊन कुठल्या मुली चुकीचं शिक्षण दिलं जातंय किंवा घेतलं जाते, पद्धत शिक्षणाची थोडी अशी चुकीची. कम्युनिकेशन. आता हा पण एक मुद्दा आलाय की आपण बाहेर म्हणजे मुलींना बाहेर गावी पाठवतात, आउट ऑफ इंडिया पाठवतात शिक्षणासाठी, तर त्यांना सेफ वाटतं ऍक्च्युअली. सेफ वाटतं, इंडियात नाही वाटत. आणि सेफ वाटतं. आणि आपण त्यांना पाठवतोय तेव्हा आपण त्यांना काय उद्देश देतो, मुलांशी बोलायचं नाही, हे नाही करायचं, ते नाही करायचं. डू वी टेल देम की ओके यू आर गोइंग आउट, वी नो की ते बाहेर गेल्यावर काही ना काही कार्यक्रम होणार आहे, तर त्यांना सेफ सेक्स बद्दल शिकवा, त्यांना कसं अवॉइड करायचं ते शिकवा, काय करायला पाहिजे ते शिकवा. आणि मुलं येणे नाही आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. आणि इनफॅक्ट मी तर म्हणते आजकालची मुलं जास्त हुशार आहेत, जास्त समजदार आहे, आपल्यापेक्षा तर खूप समजदार आहे. पण त्यांना तुम्ही चांगला मार्ग दिला, व्हॉट इज अ कॉन्डम, व्हॉट इज IPL, व्हॉट इज दिस, त्यांना तुम्ही शिकवा ना, त्यांना सांगा ना. पण नाही, आपण हे गोष्टी नाही बोलू शकत. का बरं? तुम्ही नाही बोलणार तर कोण बोलणार आहे? आई वडीलच बोलणार ना मुलांशी, कोण अजून दुसरं असणार. आणि समाजाला काही पडलेली नाही ना ह्या गोष्टींवर चर्चा करायची, आणि ते शेवटी चुकीची चर्चा. आणि मेनच बाहेर न घेतल्यापेक्षा आई वडिलांकडनं आलेलं जास्त चांगलं. मी तर नेहमी म्हणेल की तुम्ही मुलं तसं पण शोधतायत, तसं पण त्यांना माहिती पडणार आहे. तर आणि मग पॅरेंट्स काय म्हणतात, उसको समजेगा, शादी के टाइम समजेगा. अहो असं नाहीये. शादी के टाइम आता किती मार्टिन रेप्स पण होतात तुम्हाला माहिती आहे. आपला हाच विषय होता नेक्स्ट, की ते तर झालं की ते समाजाचे होतं, छोट्या मुलींबरोबर कोणी घरातल्या घरात पण काका मामा असे होतात, बऱ्याच मुलींच्या घरांमध्ये होतं हे, आणि ते पण दाबलं जातं. पण मॅरिड वुमनवर तिचाच नवरा जेव्हा रेप करतोय, तो रेप का नाही धरला जात? इंडियामध्ये नाही धरला जात. बट टुडे 37 कंट्रीजमध्ये हा मॅरिटल रेपचा ऑफेन्स आहे. बट अजून इंडियामध्ये नाही झालंय. बट तसंच झालंय ना की तिची इच्छा नसताना तुम्ही तिच्यावर हे करताय. की लग्न झालं तर मला एक सिंपल गोष्ट सांगा की आपण म्हणतो बाहेर नाही, आणि मुली बोलतात, माझे जे टीनेजर मुली आहेत ते माझ्याशी बोलतात काउन्सिलिंगच्या सेशन्स, की मॅडम हमको बाहर नहीं जाने देते, ये नहीं करने देते, पण मग लग्न कुठल्या तरी अरेंज मॅरेज करतात, कुठल्या तरी स्ट्रेंजर बरोबर मी कसं झोपू. हे आजकालची मुली कारण की हुशार आहेत, त्यांना कळतंय. आपल्यासारखं नव्हतं की आई वडिलांनी सांगितलं म्हणून आपण केलं. आपल्याला पण कळत होतं, पण वी वेर स्केअर्ड टू व्हॉइस. आजकाल व्हॉइस साठी इतके प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि खरी गोष्ट आहे, तुम्ही त्यांना एक ठिकाणी म्हणतायत की मेन आर डेंजरस, एक ठिकाणी तुम्ही त्यांना पाठवताय, एक ठिकाणी तुम्ही त्यांना म्हणताय की हे करा. आणि मग जेव्हा मॅरिटल रेप होतो, जेव्हा ती बाईची इच्छा, म्हणजे मेन म्हणजे काय आहे की रेप इज ओनली वेन द मेल वॉन्ट्स, म्हणजे सेक्स इज समथिंग ओनली वेन द मेल वॉन्ट्स, नॉट वेन द फिमेल वॉन्ट्स. हे सगळीकडे आपल्या समाजात हे आहे. मग ते मॅरिटल रेप असो किंवा नॉर्मल रेप असो किंवा कुठलं पण असो, की मुलींनी नाही मागायला पाहिजे. जेव्हा मर्दाला इच्छा आहे, जेव्हा हे आहे, म्हणून मॅरिटल रेप्स होतात. आणि किती अनक्लेम जातात, किती जण सफर करतात. आणि हे लक्षात येत नाही की ते सफरिंग कुठे ना कुठे मनामध्ये आपल्याला स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, लोकांवर विश्वास जातोय मुलींचा आजकाल. कारण की काही ना काही केसेस होतात. माझ्याकडे एक मुलगी होती की तिच्याबरोबर काही झालेलं नव्हतं, पण ती हे रोज केसेस वाचून पेपर वाचून ती डिप्रेस झाली. बापरे. की ती घराच्या बाहेर नव्हती निघत, की वर्ल्ड इज अनसेफ फॉर मी. हा प्रॉब्लेम होतो. मुलगा रिक्षामध्ये, ओलामध्ये एकटा गेला, उबरमध्ये एकटा गेला
की त्याला जाऊ देतात. आणि मुलगी गेली की तुम्हाला फोन कर, कंटिन्युअस ती आई या मुलीशी फोनवर बोल. मुलीवर विश्वास ठेवा ना. आणि ज्या मुली जास्त कंटिन्युअस फोनवर बोलतात तो मनुष्य तिला कुठे ना कुठे घेऊनच जातो, कारण की त्याला माहिती की ही मुलगी स्ट्रॉंग नाही आहे, तर वी कॅन मेक मिसयूज ऑफ हर. बरोबर. म्हणजे मुलींना स्ट्रॉंग पण बनवायला पाहिजे सगळ्याच. मुली आहे स्ट्रॉंग, मुलांना स्ट्रॉंग करायला पाहिजे. ओके. मुली ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, पण मुलांना चकीचं काय आहे नाही करत, असं प्रेटेंड नाही करत की मुली स्ट्रॉंग आहे आणि मग त्यांच्यावर त्या गोष्टी त्या स्वतःला असं समजतात की आपण स्ट्रॉंग नाहीये, कारण की आपल्याला दाबून ठेवलेलं आहे. बट रेप इज रेप, जसं मी म्हणते, मुलांवर पण होत आहेत, मुलींवर पण होत आहेत. आणि ही गोष्ट जे खूप काळजीची आहे, म्हणजे याच्या मागे काहीतरी सोल्युशन. आणि सोल्युशन असं नाहीये की तुम्ही त्यांना शिक्षा द्या, तुम्ही काहीतरी हे करा. सोल्युशन इज टॉकिंग, सोल्युशन इज मेकिंग द पीपल अंडरस्टँड की दिस इज अननॅचरल. आता आपण म्हणतो की अॅनिमल किंगडम मध्ये बघा, आजपर्यंत कुठल्या, म्हणजे मी एकदा गेली होती एक इथे, तर लायनस होते झू मध्ये. ती तो लायन त्या लायनसला त्रास देत होता, मेटिंगचा सीझन होता, ही वॉन्टेड टू मेट. ती लायनसने त्याला धक्का दिला, तो लायन असून तो उठून निघून गेला, कोपऱ्यात जाऊन बसला. अॅनिमल किंगडम मध्ये पण कधी जबरदस्ती होणार नाही. हे फक्त आपले मनुष्य आहे, मनुष्य असून आपण हे करतो.